स्मरणाच्या पायऱ्या आहेत. एक स्मरण रेखन. सहाचार्याच्या मदतीने प्रतिमांचे व्यवस्थित रेखन करायची. माहिती असलेल्या गोष्टींच्या साह्याने माहीत नसलेल्या गोष्टी समजत असतात. दुसरं प्रतिमा संचयन. प्रतिमांचा एकाला एक जोडून साठा तयार होत असतो. तिसरं प्रतिमा पुनस्मरण. प्रतिमांचे जेव्हा पुनस्मरण होते तेव्हा ती प्रतिमा एकटी एकटी येत नाही, तर एकीच्या हाताला धरून दुसरी तिसरी अशा एकापाठोपाठ एक समोर उभ्या राहतात. स्मरण वाढण्याच्या काही शास्त्रीय पद्धती आहेत, त्या आपण पाहू. या पद्धती थोड्या तांत्रिक स्वरूपाच्या आहेत. याचे शास्त्र योग्य प्रकारे समजावून घेतले तर तुम्हीही अनेक पद्धती तयार करू शकाल. शिवाय ते तुम्हास अधिक पूरक असे होईल. त्या पद्धतीपैकी पहिली पद्धत आहे साखळी पद्धत. या पद्धतीमध्ये एका शब्दाची दुसऱ्या शब्दामध्ये सांगड घातली जाते. प्रत्येक शब्द म्हणजे एक कडी असे समजले तर अनेक शब्द कड्यांना एकमेकात अडकवून ही स्मरणाची साखळी तयार केली जाते. त्या साखळीतील तो नेमका शब्द लक्षात ठेवण्यासाठी मुक्त कल्पनेने त्याच्याभोवती अफाट अचाट असे काहीतरी कल्पना निर्माण करून ठेवायची. एका शब्दाला दुसरा शब्द कल्पनेने जोडायचा. एक शब्द लक्षात आला की लगेच दुसरा शब्द लक्षात येईल, कारण स्मरणाची साखळी एका वेळेला संबंध साखळी आठवू शकते. सहाचार्याच्या तत्वाने यात सर्व श्रंखलेचे स्मरण होत जाते. जसे हिमालय म्हटले की चकाकणारे बर्फ, अफाट भव्य दिव्य निसर्ग, अमरनाथ, एव्हरेस्ट, हिडमंड येलेरी, शर्पा तेनसिंग, योग्यांचे आश्रम, किती गोष्टी आठवतात पहा. सहाचार्यामुळे या गोष्टी आठवत असतात. याच सहाचार्याच्या तत्वाचा उपयोग साखळी पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी करायचा. एका शब्दाला दुसऱ्या शब्दाने विचित्र संबंधाने जोडायचे. त्या जोडाचे चित्र मनचक्षुने नीट पाहून घ्यायचे. त्याचे पूर्ण चित्र मनावर ठसले की पुढच्या शब्दाला त्याच्या आधीच्या शब्दाने जोडायचे. अशी ही जोड साखळी तयार होते. यासाठी छोटेसे 2 नियम लक्षात ठेवायचे. पहिला नियम आहे स्वैर कल्पना नियम. कोणतीही गोष्ट व्यवस्थित व पक्की लक्षात राहण्यासाठी पूर्वानुभवाने माहीत असलेल्या गोष्टीशी तिला जोडायचे. मात्र जोडताना कल्पनेला पूर्ण स्वैर सोडायचे. हास्यास्पद, तर्कविसंगत, अचाट, अफाट, विपरीत, अशक्य अशा संबंधाने जोडायचे. या कल्पनेचा जो जोड आहे तो अत्यंत विलक्षण असला पाहिजे. जितकी कल्पना अफलातून तितका जोड बळकट. विक्षिप्त, उपरोधिक, झोंबरा, ग्राम्य, विनाशी, घाणेरडा, काहीच्या बाई, अचाट मोठा, प्रचंड, रुंद सुरुंद, प्रदीर्घ लांब, केविलवाना, अव्यवहारी, विटंबना करणारा, वादळी अशा कोणत्याही प्रकारे जोड द्यायचा. हा जोड देताना कल्पनेला पूर्णपणे स्वैर सोडायचे. ज्याची कल्पनाशक्ती जास्त चांगली त्याच्या लवकर पक्के लक्षात राहू शकते. आणि दुसरा नियम चित्रण किंवा रेखन नियम. मानवी मनाच्या स्वरूपानुसार मनामध्ये सुरचित चित्रणापेक्षा विपरीत चित्रण मनचक्षुपुढे उभे केले की त्याचे रेखन अधिक खोल होते. त्याचा ठसा जास्त स्पष्ट उमटतो. आता नियम समजावून घेतले. स्वैर कल्पनेने व अफाट तर्काने वस्तू कशा जोडायच्या ते पाहू. प्रथम 10 शब्द घ्या. 1 पुस्तक, 2 पोतं, 3 मेंदू, 4 भिंत, 5 कागद, 6 खिडकी, 7 मुलगा, 8 रिक्षा, 9 खडू आणि 10 चप्पल. या 10 शब्दावरून एक छानशी गोष्ट तयार होते. कशी होते पहा. यामध्ये कल्पनेला मुक्त स्वातंत्र्य द्यायचं. खरं तर या 10 शब्दामध्ये तसा कुठलाच संबंध नाही. मात्र या 10 कड्या वेगवेगळ्या आहेत, त्या आपल्या कल्पनेनं एकत्र जोडायच्या. आणि हे जोडत असताना आपली कल्पना अफलातूनपणे मुक्तपणे मोकळी सोडायची. आपण हे शब्द जोडून पाहू. पहिला शब्द आहे पुस्तक. गुळाच्या ढेपेच्या आकाराचे पुस्तक, पोतं. एकावर एक अशा पद्धतीने पोत्यात भरून ठेवले. म्हणजे गुळाच्या ढेपेच्या आकाराचं पुस्तक एकावर एक अशा पद्धतीने पोत्यात भरून ठेवले. तिसरा शब्द आहे मेंदू. म्हणून त्या पोत्यातील राहिलेल्या जागेत मेंदू ठेवायला गेले असता मेंदू मावेना, कारण तो मेंदू पर्वताच्या आकाराचा होता. त्याच्यावरील वळ्या म्हणजे उंच शिखरे आणि प्रचंड दऱ्या. चौथा शब्द आहे भिंत. म्हणून ते पोते घेऊन भिंतीवर ठेवायला गेले असता ती भिंतच चिरडून गेली. पाचवा शब्द आहे कागद. ती भिंत चिरडून गेली कारण ती भिंत कागदाची होती. सहावा शब्द आहे खिडकी. नंतर त्या भिंतीला एवढी मोठी खिडकी होती
की त्यातून रेल्वे आरपार जात होती. 7वा शब्द आहे मुलगा. त्याच खिडकीच्या बोगद्यातून रांगणारा मुलगा उडत उडत आला. 8वा शब्द आहे रिक्षा. मुलगा पुढे आला तेव्हा तिथे रिक्षा अडकून पडली होती, कारण ती रिक्षा एवढी मोठी होती की तिचा वरचा टॉप त्या बोगद्याला वर अडकला होता. 9वा शब्द आहे खडू. त्या मुलाच्या जवळ एक खडू होता. त्या खडूचा क्रेन करून रिक्षाला बाहेर काढण्याचं काम त्या मुलानं केलं. 10वा शब्द आहे चप्पल. तो मुलगा उडत आला, त्याने रिक्षा बाहेर काढली, कारण त्याच्याजवळ जो खडू होता ती एक जादूची कांडी होती व त्याच्या पायात जी चप्पल होती तिला पंख होते. ती पायात घातली की मुलगा कुठेही उडून जाऊ शकत असे. आता जी गोष्ट सांगितली ही गोष्ट शांतपणे समजावून घेऊन त्याचे चित्रण मनात करून ऐका. ऐकत असताना त्याचं शब्द प्रतिमा तुमच्या डोक्यामध्ये उमटू द्या, स्पष्टपणे उमटू द्या. आणि आता सांगा तुम्हाला हे 10 शब्द आठवले की नाही. एखादा शब्द जर चुकून राहत असेल तर तुमच्याजवळ असणाऱ्या एखाद्या अचाट कल्पनेने त्याला जोडा आणि मग चमत्कार पहा. तुम्ही 10ही शब्द बरोबर ओळखलेत आणि मग तुमच्या लक्षात येईल की तुमच्याकडे स्मरणशक्ती आहे की नाही पहा. एखादा चित्रसंबंध कच्चा किंवा सौम्य असेल तर तो व्यवस्थित लक्षात येत नाही, म्हणून चित्रण विलक्षण हवे. स्वतःजवळच्या अनेक कल्पना करून तुम्ही काहीही लक्षात ठेवू शकाल, मात्र त्या वस्तू किंवा शब्द तुम्हास परिचित वस्तू असाव्यात. तसेच त्यामधला संबंध कल्पनारम्य आणि प्रत्यक्ष जोडायला हवा. या पद्धतीने तुम्ही 10, 20, 40, 50 कितीही शब्द लक्षात ठेवू शकता. मात्र यात एक अडचण आहे, ती अशी की या पद्धतीमध्ये समजा तुम्ही 30 शब्द लक्षात ठेवलेत, तुम्ही एकानंतर एक असे सर्व शब्द सांगू शकाल, पण कोणी सांगितले की 9वा शब्द सांगा तर तो तुम्ही सांगू शकणार नाही. संगणकामध्ये माहिती भरतात व मधलीच हवी तेवढी माहिती मिळवण्याची त्यात सोय असते. त्याला इंग्रजीमध्ये रँडम रेफरन्स असे म्हणतात. पण वरील साखळी पद्धतीत या रँडम रेफरन्सची सुविधा नाही. पण जेवढी हवी तेवढी हवी तितकी माहिती सांगता येणे शक्य आहे ते आपण पुढील पद्धतीने शिकू. संख्या जोड स्मरणतंत्र असे म्हणतात, पेग मेथड. या पद्धतीमध्ये जोड मागील शब्दांनी न घालता तो संख्येशी घातला जातो. जशी एखादी पिशवी खुंटीला अडकून ठेवतो तसा तो शब्द संख्येच्या खुंटीला कल्पनेच्या साह्याने व साहचर्य नियमाने अडकून ठेवायचा. एखादी गोष्ट विसरू नये म्हणून फडक्याची किंवा धोत्राची गाठ मारून ठेव असे म्हणतात. त्या गाठीला खुणगाठ असे म्हणतात, कारण त्या गाठीच्या खुणेवरून जे करायचे आहे त्या गोष्टीचे स्मरण व्हावे. अशाच प्रकारची ही पद्धती आहे. म्हणून कोणी याला खुणगाठ बांधणे असेही म्हणतात. मात्र ही खुणगाठ धोत्राची न बांधता संख्येची बांधावी लागते. बऱ्याच वेळा केवळ शब्द लक्षात ठेवून चालत नाही, तर त्याचा क्रमही महत्त्वाचा असतो. या पद्धतीमध्ये प्रत्येक शब्द एका एका आकड्याला साखळी पद्धतीने जोडायचा. आकडे हे अमूर्त असतात, त्यांचे प्रतिमाचित्र डोळ्यापुढे स्पष्टपणे उभे राहत नाही. त्यामुळे दुसरा शब्द असतो की ज्याला रूप आहे, विशिष्ट प्रतिमा आहे, ते जोडता येत नाही. म्हणून आकड्यांना विशिष्ट रूप द्यायचे, आकड्यांची चित्रप्रतिमा तयार करायची. त्यासाठी प्रत्येक आकड्याला एक एक चित्र ठरवून द्यायचे. ज्याच्या त्याच्या पूर्वानुभवाप्रमाणे प्रत्येकाचे चित्र वेगळे असू शकते. आपण 1 ते 25 आकड्यासाठी चित्रे ठरवून देऊ. आता ही जी चित्र आम्ही तयार केली आहेत त्या आमच्या कल्पनेप्रमाणे आणि आमच्या अनुभवाप्रमाणे आहेत. तुम्ही वेगळी बनवू शकाल. 1 या संख्येला एक वचनी एक पत्नी श्रीराम. आता 1 म्हटलं की तुमच्या पुढं रामाची मूर्ती उभी राहिली पाहिजे. म्हणजे 1 ला रामाचं सहचर्य कायमस्वरूपाचं जोडून द्यायचं. 1 म्हणजे राम. 2 म्हणजे 2 चाकाची दुचाकी सायकल. 3 मुखे असलेले श्री दत्तगुरू. 4 पाय असलेली 4 पायी किंवा कॉट. 5 पांडव. 6 शास्त्री असतात ते पुस्तक. 7 स्वरांची बाजाची पेटी. 8 आकडीसारखी काकडी. 9 फळीवर चेंडू. 9 या ठिकाणी चेंडू म्हणजे 9. 10 नागाच्या फण्यावर 10चा आकडा असतो म्हणून नाग. 11 बकरा. आता 11 बकरा हा शब्द का घेतला तर 11ला बकरा हा शब्द ध्वनी साम्यातून येतो. 12 वेळेला पाळणा बांधतात म्हणून पाळणा. 13 इंग्रजांचा तो अशुभ आकडा आहे, त्यांच्या हॉटेलवर तो नंबर नसतो म्हणून हॉटेल. 14
14वे रत्न शिक्षक दाखवतो छडीने म्हणून छडी. 15 पौर्णिमेला पूर्ण चंद्र असतो म्हणून चंद्र. 16 आण्याचा 1 रुपया होतो म्हणून रुपया. 17 हा शब्द उच्चारताच माझ्या डोळ्यापुढे बहारदार वृक्ष आला म्हणून मी त्याला वृक्ष अशी प्रतिमा दिली. 18 महाभारतात 18 पर्वे, गीतेत 18 अध्याय म्हणून भगवान श्रीकृष्ण. 19 एक कवी म्हणतो शिवाजीच्या अंगी 19 गुण होते म्हणून 19 बरोबर छत्रपती शिवाजी महाराज. 20 कलमी कार्यक्रम इंदिरा गांधींनी केला म्हणून इंदिरा गांधी. 21 गणपतीला वाहतात 21 दुर्गा, प्रसाद 21 मोदकांचा म्हणून मोदक किंवा गणपती. 22 2 समान अंक समान रेल्वे रुळासारखे दिसतात म्हणून रेल्वे गाडी. 23 गुणसूत्रांच्या 23 जोड्या म्हणून गुणसूत्रे किंवा जनुके. 24 दिवसाचे एकूण तास 24 ते दाखवणारे ते घड्याळ. 25 गद्य 25 प्रसिद्ध आहे म्हणून गाढव. याप्रमाणे आपण प्रत्येक संख्येला एक एक प्रतिमा जोडून घेतली. आता ज्या वेळेला 1 हा आकडा उच्चारला जाईल त्यावेळेला समोर श्रीराम येईल आणि श्रीराम म्हणजे 1 असा त्याचा अर्थ होईल. 2 म्हणजे दुचाकी असं आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं पाहिजे. याप्रमाणे कोणताही एखादा संकेत घेऊन तुम्ही असे शब्द तयार करू शकाल. या अंक प्रतिमा 1-2दा लक्षपूर्वक समजून घेतल्या की तुमच्या लक्षात राहतील. त्या एकदम पक्क्या करून घ्या. एकदा केलेल्या कल्पना पुन्हा बदलू नका. ती चित्रे आकड्याशी एकजीव करा. 10 म्हटले की डोळ्यापुढे नाग उभा राहिला पाहिजे. असेच 6चे पुस्तक तर 8ची काकडी. आता कुणाकडूनही क्रमाने 25 शब्द घ्या. त्या शब्दांना व या अंक प्रतिमांना कल्पनेच्या साह्याने फिट्ट बांधा. कल्पना जितकी भयानक, व्यापक, अफलातून, अचाट तितके स्मरण अधिक चांगले राहील. कल्पनेने शब्द कसे जोडायचे त्याचा नमुना म्हणून 1 ते 10 शब्द घेऊन बघू. आकडा 1 श्रीराम, शब्द चुना. कल्पना कशी करायची ते पहा. एक उदाहरण म्हणून सांगतो. लक्ष्मणाला शक्ती लागली. हनुमंताने संजीवनी वेल आणली. लक्ष्मण व्यवस्थित झाल्यानंतर रामाने त्या वल्लीला चुना लावून मळून खाल्ली, तीच तंबाखू. दुसरा आकडा दुचाकी, शब्द मुंगी. लहान मुलाची छोटी सायकल मुंग्यांनी हिसकावून घेतली आणि त्यातील प्रमुख मुंगी सायकल चालवत असून मागे त्यांची पिल्ले बसलेली आहेत. आकडा 3 दत्त, शब्द मुकुट. कल्पना अशी दत्ताला 3 तोंडे, त्याला डोक्याचा मुकुट बसेना म्हणून 3 शिरांचा स्पेशल मुकुट करून घेऊन त्याच्या डोक्यावर घातला. आकडा 4 पायी. आता त्याला कुणी जर शब्द सांगितला असेल हत्ती तर त्याची कल्पना अशी. हत्तीला गवतावर झोपून कंटाळा आला म्हणून 4 पायीवर झोपलेल्यास उठवून त्याने मऊ मऊ गादीवर घटकाभर छानशी डुलकी घेतली. आकडा 5 पांडव, शब्द उंदीर. पांडव वनवासात असताना जंगलात रात्रीचे उंदीर त्रास देत, त्यामुळे झोपमोड होऊन भीम गदा घेऊन उंदराच्या मागे लागला आहे. आकडा 6 पुस्तक, शब्द दगड. पूर्वी कागदाचा शोध लागला नव्हता तेव्हा दगडावर मजकूर करून ठेवीत. एक एक दगड म्हणजे पुस्तकाचे एक एक पान. त्या लोकांची पुस्तकांची लायब्ररी केवढी मोठी असेल. आकडा 7 बाजाची पेटी, शब्द राजा. कल्पनाचित्र. राजा बाजाची पेटी गळ्यात अडकून उद्धवा अजेब तुझे सरकार असे गाणे म्हणत त्याच्या नगरीच्या रस्त्यावरून फिरत आहे. आकडा 8 काकडी, शब्द म्हातारा. कल्पनाचित्र. दात पडलेला म्हातारा नुकत्या हिरड्याने कोवळी काकडी खात आहे आणि त्याचा कुरुकुरू असा आवाज येत आहे. आकडा 9 चेंडू, शब्द डोकं. शब्द प्रतिमा. फळीवरचा चेंडू म्हणजे 9 तसे देहावरचा चेंडू म्हणजे डोकं. आकडा 10 नाग, शब्द पंतप्रधान. कल्पनाचित्र. पंतप्रधान संसदेत भाषण देण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या रंगाचा पंचा गळ्यात अडकवण्याऐवजी चक्क गळ्यात नाळ अडकवून आले आहेत. अशा प्रकारे कोणत्याही शब्दावर कल्पनेने कलम करून त्याचा विस्तार करून तो शब्द लक्षात ठेवता येतो. वरील सर्व शब्द व त्याची जोडणी नीट ऐका. पहिली संख्या प्रतिमा व्यवस्थित लक्षात ठेवली असेल म्हणजे एकाला श्रीराम, दुसऱ्याला दुचाकी वगैरे, तर फोटोग्राफिक मेमरीप्रमाणे सर्व शब्द तुमच्या लक्षात राहतील. एकदा प्रयत्न करून तरी पहा.
अशा प्रकारे तुम्हीही शब्दांना प्रतिमा देऊ शकाल. 26 ते 50 आकड्यांना तुम्ही प्रतिमा तयार करा व त्यांचा चांगला सराव करा. 50च नव्हे तर अशा 100-200 आकड्यापर्यंत अशा शब्द प्रतिमा देता येणं शक्य आहे. अशा प्रकारे संख्यांना प्रतिमा शब्द देणे किंवा संख्यावाचक शब्द बनवणे ही मुळातील प्राचीन भारतीय कल्पना आहे. वेदांनी 16 आकड्यांसाठी पुढील प्रमाणे शब्द दिले आहेत. एकाला चंद्र, 2 कुच म्हणजे लोचन म्हणजे 2 डोळे, 3 दत्त, 4 आश्रम, 5 बाण, 6 रस, 7 ऋषी, 8 सिद्धी, 9 ग्रह, 10 दशानन म्हणजे रावण, 11 रुद्र, 12 राशी, 13 मदन, 14 रत्न, 15 तिथी, 16 शृंगार. म्हणजे शृंगार हा शब्द उच्चारला की त्या ठिकाणी 16 आकडा दिसला पाहिजे. येणाऱ्या नव्या शब्दाला जुन्या तयार केलेल्या शब्दांची सांगड घालून ठेवायची, त्यांचे नाते जोडायचे. जुन्या शब्दाबरोबर नवीन शब्दही स्मरणात येतो. आणखीन काही तंत्र आहेत. संक्षिप्तीकरण. जे शब्द लक्षात ठेवायचे असतात त्यांच्या आद्याक्षराचे एक अर्थपूर्ण वाक्य किंवा शब्द तयार करून ठेवायचा. तो शब्द किंवा वाक्य आठवले की सर्व शब्द आठवतात. यालाच शब्दांचे संक्षिप्तीकरण म्हणतात. यामध्ये स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचे असते. उदाहरणार्थ, आंबलामध्ये निळा लिटमस तांबडा होतो. या वाक्याचा शब्द होईल अनिता. म्हणजे काही शब्दांचे आद्याक्षर घेऊन त्याचं हे वाक्य तयार होतं. अनिता म्हणजे आंबलामध्ये निळा लिटमस तांबडा होतो. तसेच 7 रंगांची नावे लक्षात ठेवायची असतील तर जातानाही पाणी पी या वाक्यातील प्रत्येक अक्षरावरून एक एक रंग मिळेल. म्हणजे जांभळा, तांबडा, नारंगी, हिरवा, पांढरा, निळा आणि पिवळा म्हणजे जातानाही पाणी पी असं त्याचं वाक्य तयार होतं. अफजल खान शिवाजीवर चाल करून येत होता त्यावेळी रामदासांनी एक पत्र पाठवले होते. ते पत्र श्लोकामध्ये होते. प्रत्येक ओळीच्या आद्याक्षरावरून वाक्य तयार होत होते. ते वाक्य असे होते की विजापूरचा सरदार येत आहे. शेवटचा श्लोक होता एकांती विवेक साधूनी इष्ट योजना करावी. दुसरं तंत्र आहे ध्वनितंत्र. या तंत्रामध्ये ध्वनीच्या साम्याचा उपयोग केला जातो किंवा काही वेळा यमकांचा वापर केला जातो. पूर्वीचे छंदोबद्ध ग्रंथ असे असत कारण पूर्वी लिहायला कागद नव्हता. लोक पाठ करून ठेवायची. ते ग्रंथ मुखोद्गत असायचे. म्हणूनच वेदांना श्रुती असं म्हटलं जातं. म्हणजे ऐकून लक्षात ठेवून ते ग्रंथ पुढल्या पिढीला अशा पद्धतीनं ऐकवत आणि ते ग्रंथ पुढं चालवत नाहीत. त्यावेळेला हे ध्वनितंत्र वापरीत असत. स्मरणात ठेवण्याच्या अशा आणखी काही पद्धती आहेत. थोडा प्रतिभावान व कल्पक मनुष्य स्वतःपुरत्याही काही पद्धती विकसित करू शकतो. आकड्यांना रंगाची कल्पना करणे, अक्षरांना अंक देऊन कितीही अंक लक्षात ठेवता येतात. त्याला अंकाक्षर पद्धती म्हणतात. सर्व अक्षरे ही 0 ते 9 अंकात वाटायची व त्या अंकाप्रमाणे शब्द तयार करायचा. तो शब्द आकड्यासाठी जे प्रतिमा तयार करून घेतली असेल, उदाहरणार्थ 1 साठी श्रीराम, त्या प्रतिमेशी जोडायचा व त्या विशिष्ट नंबरचा अंक सांगायचा. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अनेक तंत्राचा वापर करता येतो. तसेच काही गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात. एक, अभ्यास करणे. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणे म्हणजे अभ्यास होय. पुनरावृत्तीने त्याचा ठसा चांगला उमटतो व ती गोष्ट लक्षात राहते. 2, सराव. उत्तम गायक नियमित रियाज करतो. तो सरावाचाच भाग आहे. सरावाने कौशल्य सुद्धा वाढते. म्हणून स्मरणासाठी नियमित सराव हवा. 3, प्रशिक्षण. सायकल चालवण्यास किंवा पोहण्यास प्रथम येत नाही, पण थोड्या प्रशिक्षणाने त्या गोष्टी उत्तम जमू शकतात. तसेच स्मरणालाही प्रशिक्षणाने सुधारता येते. 4, अधिक इंद्रियांचा वापर. एखादी गोष्ट समजून घेऊन लक्षात ठेवण्यासाठी अधिक इंद्रियांचा वापर झाला तर ती जास्त लक्षात राहते. केवळ लेक्चर ऐकून जेवढे लक्षात राहते त्यापेक्षा लेक्चर सांगित असता दृक माध्यमाचा वापर केला तर ते जास्त लक्षात राहते. आकलन. आकलन जितके जास्त चांगले होऊन त्याचा ठसा स्मरणपटलावर जितका गडद होईल तितके स्मरण दीर्घ राहते. म्हणजे ती गोष्ट आपल्याला जर समजली चांगली तरी ती लक्षात राहते. एकाग्रता. स्मरणासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जितकी एकाग्रता साधली जाईल तितके आकलन चांगले होईल
व तितके स्मरण ठसठशीत होते. आवड असणे, ज्या गोष्टीची आवड असते, ज्यात रस वाटतो ती अधिक लक्षात राहते. ज्या गोष्टीत रस नसतो ती गोष्ट कानामागे टाकली जाते. सुदृढ शरीर, शरीर व मनाचा फार जवळचा संबंध आहे. म्हणून सुदृढ शरीरातच सुदृढ मन राहू शकते. म्हणून शरीर नेहमी सुदृढ ठेवा. उजळणी, पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या ज्ञानाची पुन्हा उजळणी झाली तर स्मरण अधिक गडद होते. डोके नेहमी थंड ठेवा. थंड डोक्याने जे अनुभवाल ते चांगले लक्षात राहील. मन समतोल असावे. मनात कुठलीही खळबळ नसताना शांतपणे विषय समजावून घ्यावा. स्मरणशक्ती आपल्याजवळ आहेच. तिला जागून थोडे प्रशिक्षण देऊन सततच्या अभ्यासाने व सरावाने तेज करा व मग तुमच्याच स्मरणशक्तीचा चमत्कार बघा. तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित होऊन जाल. धन्यवाद.